देवणी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर। वलांडी जिल्हा परिषद मतदारसंघात वंचितने काढला काँग्रेसचा काटा। नमस्कार, मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। आपण पाहत आहात केजे न्यूज इंडिया मराठी। देवणी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 ची प्रक्रिया पूर्ण होऊन दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आले आहे। विविध गटगणामध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पार्टीने बहुसंख्य ठिकाणी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले। वलांडी जिल्हा परिषद गटात भाजपा व काँग्रेस यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत वंचित बहुजन आघाडी निर्णायक ठरली। याचे कारण वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस यांच्या मताची बेरीज केली तर काँग्रेस निवडून आली असती, पण लातूर महानगरपालिका काँग्रेस वंचित आघाडी झाली। पण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आघाडी न झाल्यामुळे वंचितच्या मतामुळे काँग्रेसला पराभवास सामोरे जावे लागले। भाजपच्या उमेदवार उषाताई संभाजी पाटील यांना एकूण 7,359 मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवार अंजली बेळकोणे यांना 6,695 मते मिळाली। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मनीषा गायकवाड यांना 963 मते मिळाली। या लढतीत उषाताई पाटील यांनी 664 मतांनी विजयी संपादन केले। वलांडी पंचायत समिती गणात भाजपचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांना 3,523 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार उमेश बिरादार यांना 2,651 मते मिळाली। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यासीन मुंजेवार यांना 1,263 मते मिळाली। भाजपचे बाळासाहेब पाटील 872 मतांनी विजयी झाले। वेळेगाव गणात भाजपचे उमेदवार विजयकुमार बोरुळे यांना 3,442 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार नागनाथ सगर यांना 4,244 मते मिळाल्याने नागनाथ सगर हे 802 मतांनी विजयी झाले। जवळगा जिल्हा परिषद गटात भाजपचे उमेदवार रामलिंग शेरे यांना 7,225 मते, तर काँग्रेसचे उमेदवार विकास डगवाले यांना 5,671 मते मिळाली। रामलिंग शेरे यांनी 1,554 मतांनी विजय मिळवला। जवळगा पंचायत समिती गणात भाजपच्या महादेवी पाटोळे यांना 4,025 मते, तर काँग्रेसच्या सुरेखा सोनकांबळे यांना 2,582 मते मिळाली। महादेवी पाटोळे 1,443 मतांनी विजयी झाल्या। दवणी परगा गणात भाजपच्या अंकिता पाटील यांना 3,855 मते मिळाली, तर काँग्रेसच्या प्रभावती पाटील यांना 2,993 मते मिळाली। अंकिता पाटील यांनी 862 मतांनी विजय मिळवला। बोरोळ जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे उमेदवार औदुंबर पांचाळ यांना 6,714 मते, तर भाजपचे उमेदवार धोंडराज गुणाले यांना 6,691 मते मिळाली। अत्यंत अटीतटीच्या लढतीत औदुंबर पांचाळ हे अवघ्या 23 मतांनी विजयी झाले। बोरोळ पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे उमेदवार गजानन बिरादार यांना 3,893 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार प्रमोद पाटील यांना 2,199 मते मिळाली। गजानन बिरादार यांनी 1,694 मतांनी विजय मिळवला। तळेगाव गणात भाजपच्या अश्विनी हंसनाळे यांना 3,319 मते मिळाली, तर काँग्रेसच्या प्रणिता चांबले यांना 3,134 मते मिळाली। अश्विनी हंसनाळे यांनी 185 मतांनी विजय मिळवला। दरम्यान निवडून आलेल्या देवणी तालुक्यातील 3 जिल्हा परिषद व 6 पंचायत समिती उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातील मतदारांचे, इष्टमित्रांचे, नातेवाईकांचे जाहीर आभार व्यक्त केले आहे। काँग्रेस पक्षाचा अमर रहे, अमर रहे, अजितदादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अजितदादा अमर रहे। गजू भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गजू भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बोरोळ पंचायत समितीतल्या मतदारांनी मायबाप जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला, सर्वप्रथम मी बोरोळच्या पंचायत समितीमधील जेवढे गणातील मतदार आहेत सर्वप्रथम मी त्यांना विजयीचा खरा शिल्पकार मी त्यांना मानतो। आणि दुसरा शिल्पकार जे आहेत ते आदरणीय कैलासवासी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना मी हा विजय समर्पित करतो। आणि बोरोळ जनतेने जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे, बोरोळ पंचायत समिती गणातील ज्या लोकांनी विश्वास दाखवला, येणाऱ्या काळामध्ये
नक्कीच त्या विकासासाठी मी सार्थ ठरेल. धन्यवाद. देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह KG न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.